कसे काय मंडळी, बरे आहात ना? बरे असलेच पाहिजे. माझ्या 2 रेसिपी तुम्ही स्वतः आहेत. ते मी जेवणाच्या रेसिपी दाखवल्या होत्या. आज मी तुम्हाला नाश्त्याची रेसिपी दाखवणार आहे. तर ही रेसिपी मी स्वतः बनवलेली आहे. माझ्या मुलाला खूप आवडते आणि ती रेसिपी मी आता तुम्हाला दाखवणार आहे. आजच्या रेसिपीचं माझं नाव आहे खमंग फोडणीची भाकरी. चला आता आपण तुम्हाला मी साहित्य दाखवते. ह्या 2 भाकरी आहेत तांदळाच्या. ह्या 2 भाकरी घेतल्या आहेत. त्याला लागणारं साहित्य हे बघा, इथे बारीक केलेले लसूण आहे, कढीपत्ता आहे, कांदे 4 आहेत, 2 भाकरीला 4 कांदे, तसेच बटाटे आहेत 2 आणि वरून टाकायला कोथिंबीर आणि खोबरं. हा मसाला आहे आणि हे मीठ आहे आणि फोडणीसाठी तेल आहे. आता मी गॅस चालू करते. आता ही गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढई जरा गरम होऊन द्यायची. आता कढई गरम झालेली आहे. आता मी त्याच्यामध्ये तेल टाकते. तेल असं आपल्या पाहिजे तेवढं असं टाकायचं, असं काही जास्त हे नाही. आता मी लसूण टाकते फोडणीला. लसूण झाली की कढीपत्ता टाकायचा, जरा ढवळून घ्यायचं. असं चांगली लसूण भाजून घ्यायची. लसूण भाजल्याच्या नंतर आता मी खूप कांदा टाकते. मी 4 कांदे कापलेले होते, ते 4ही कांदे मी त्याच्यात टाकलेले आहेत. आता हे ढवळून घ्यायचे चांगले आणि त्याच्यामध्ये बटाटा घालायचा. आता मी याच्यात बटाटा घालणार आहे. आणि थोडंसं मीठ टाकणार आहे त्याच्यात. थोडंसं मीठ टाकणार आहे आणि हे ढवळून थोडा वेळ शिजायला द्यायचं. बटाटा चांगला शिजला पाहिजे. हे आता बटाटा शिजायला मी ठेवणार आहे. हा बटाटा आता 5 मिनिटात शिजेल. तोपर्यंत मी त्याच्यावर झाकण ठेवते आणि भाकरी बारीक करायला घेते. आता ही मी भाकरी घेतलेली आहे. याचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये टाकायचे. असे छोटे छोटे तुकडे झाले पाहिजे आणि मग ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. या दोन्ही भाकरी मी बारीक करून घेणार आहे. आता हे मिक्सरला लावते. मिक्सरला लावून आता मी भाकरी बारीक करून घेते. भाकरी बारीक करून झालेली आहे. हे बघा, एवढी बारीक करायची, जास्त बारीक नाही करायची. आता 5 मिनिटं झालेली आहे. आता मी हे कांदा आणि बटाटा चांगल्यापैकी भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी मसाला आणि मीठ टाकणार आहे. असं 1 चमचा मसाला टाकायचा, जास्त नाही टाकायचा. आणि मी आता त्याच्यात घातलेलं आहे मीठ बटाट्यामध्ये, तर थोडंसं भाकरीसाठी मीठ टाकणार आहे. थोडंसं आता हे एकजीव करून घेणार. आता हे एकजीव झालेले आहे. आता हा भाकरीचा चुरा मी त्याच्यामध्ये टाकणार आहे.
हे असं सगळं मिक्स करायचं. हे आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी आता हे 2 मिनिटं झाकून ठेवणार. 2 मिनिटात तुमची चटपटीत भाकरी, खमंग भाकरी तयार झाली. आता माझी खमंग चटपटीत भाकरी तयार झालेली आहे. आता भाकरी रेडी झालेली आहे. मी एका प्लेटमध्ये आता ती काढते. आता याच्यावर सजवायला कोथिंबीर घालायची अशी. त्याच्यानंतर खोबरं घालायचं. आता माझी चमचमीत भाकरी तयार झालेली आहे. तुम्ही पण खाऊन टेस्ट बघा, करून बघा आणि मला कळवा. माझी खमंग फोडणीची भाकरी तयार झालेली आहे. तुम्ही अशी करून बघा, खाऊन बघा, त्याची टेस्ट कशी लागते ते आणि मला कमेंट करा.